वळूयात वर्ध्याकडे. वर्ध्याच्या तळेगाव इथे राजस्थान रॉयल्स हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये चक्क क्रिकेटपटूंच्या साहित्यासह गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. राजस्थान रॉयल्सच्या या अकादमीमध्ये आगळ्या वेगळ्या अशा गणेशाला पाहण्यासाठी क्रिकेटपटू देखील आणि नागरिक देखील गर्दी करतात. आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांनी. बाप्पा जे आहेत ते पृथ्वीवर अवतरलेले आहेत आणि ते अवतरले आहेत वर्धा जिल्ह्यातील एका गावामध्ये. मी आहे वर्धा जिल्ह्यातील तळेगाव शामजी कोणते येथील राजस्थान रॉयल हाय परफॉर्मन्स सेंटर या ठिकाणी आपण बघू शकता गणपतीला जे स्वरूप देण्यात आलेलं आहे मोठं आकर्षक आहे. या ठिकाणी राजस्थान रॉयलची अकॅडमीमध्ये ही स्थापना करण्यात आलेली असून या ठिकाणी ग्लोव्स आहे, चेंडू आहे, बॅट पण आहे आणि तिकडे राजस्थान रॉयलचं हेल्मेट पण आहे. आपण बघू शकता ग्लोव्स पण आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी मोठी आकर्षक ही मूर्ती दिसत असून पॅड्स पण जे आहे ते पाहायला होते, पॅड्स पण या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. त्यामुळे या सर्व बाबींचं मिश्रण केल्यानंतर ही मूर्ती अतिशय आकर्षक दिसत आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष जे आहे हे वेधून घेण्यात येत आहे. त्यामुळे याच्यामध्ये आकर्षणाची बाब अशी आहे, हे जे गणपती आपण बघतोय, अष्टविनायक बघतोय, ह्या गणपतीची जी रचना आहे ही लहान मुलांनी केलेली आहे. याच ह्या सेंटरमध्ये जे लहान मुलं शिक्षण घेत आहेत त्या लहान मुलांनी ह्या अष्टविनायकांची आपल्या हाताने या ठिकाणी निर्मिती केली आहे. त्यामुळे हा सुद्धा एक देखावा जबरदस्त या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी ते आकर्षक बनलेलं आहे. राजस्थान रॉयल क्रिकेट अकादमी ही तळेगाव शामजी कोणते या ठिकाणी असून त्यामध्ये विविध ठिकाणी विविध वस्तूला क्रिकेटचं स्वरूप देण्यात येतं. दरवर्षी हे स्वरूप वेगवेगळं असतं. यावर्षी जे आहे गणपतीला हे अशा प्रकारे स्वरूप देण्यात आलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष हे वेधून घेत आहे आणि क्रिकेट प्रेमींसाठी ही एक पर्वणी ठरलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेट प्रेमींनी भेट द्यायला आता सुरुवात केलेली आहे. निलेश बंगाले, NDTV मराठी, वर्धा.